नमस्कार मित्रांनो, 4 वर्षापासून ॲसिडिटीने ग्रस्त असलेले एक पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते आणि बरेचसे वेगवेगळे त्रास होते ॲसिडिटीच्या संदर्भात. पोट साफ न होणं, पोट गच्च होणं, ते स्वतः सांगतील. आता आपल्याकडे पेशंट ते ट्रीटमेंट घेत आहेत आणि तब्बल 4 वर्षापासून असलेली ॲसिडिटीचा त्रास फक्त 1-1.5 महिन्याच्या ट्रीटमेंटने अगदी चांगल्या पद्धतीने मित्रांनो त्यांना फायदा झालेला आहे. तर त्या संदर्भात आज ते आपल्याला स्वतः पेशंटच आहेत, आपल्याकडे आलेले आहेत, ते जे ट्रीटमेंट घेत आहेत ते सांगतील. म्हणजे तुम्हालासुद्धा कॉन्फिडन्स येईल मित्रांनो की जुने त्रास जरी असतील, बऱ्याच दिवसापासून त्रास जरी असतील, तरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पथ्य ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित केल्या गेल्या तर आपल्याला रिझल्ट्स हे लवकर मिळतात मित्रांनो. तर आपण ऐकूया पेशंट्सकडूनच. नमस्कार, आपलं नाव काय आहे? रुपेश कोरे, आणि आपण कुठून आलात? वाढवण. वाढवण म्हणजे कुठे? ठाण्यामध्ये? डहाणू. डहाणू, ओके. हां, मग रुपेशजी, तुम्ही आमच्याकडे साधारण मागच्या महिन्यामध्ये आला असाल ना, बरोबर ना? हां. आता ही आजची आपली 3री व्हिजिट आहे. हां. तर जेव्हा तुम्ही आला होता त्यावेळी काय काय लक्षणं तुम्हाला होती? काय काय त्रास वाटत होता? ऍसिडिटी होती, ॲसिडिटी होती म्हणजे काय व्हायचं तुम्हाला पोटामध्ये? गॅस व्हायचा, संडास साफ नाही व्हायचा, संडास साफ व्हायचा नाही, आणि आंबट ढेकर. हां, आणखी छाती धडधड होणे, धडधड जड वाटायची. आणि धडधड पण वाटायची का? जडजड वाटायची, जड वाटायची. आणि भीती वाटायची. काय काय वाटायचं? भीती म्हणजे झोपल्यावर भीती जशी वाटायची. म्हणजे आता अटॅक येईल असं वाटायचं का? तसंच वाटायचं. तसंच वाटायचं. ईसीजी वगैरे काढलेले तुम्ही? हा, काढलेले ना. किती वेळा ईसीजी काढलेले? फार वेळा काढले, तरी नॉर्मलच. तरी नॉर्मल यायचे. तरी किती वेळा ईसीजी काढलेले तुम्ही? 5-6 वेळा. 5-6 वेळा ईसीजी काढले. म्हणजे प्रत्येक वेळी छातीमध्ये गच्च गच्च वाटायला लागलं, दुखायला लागलं की तुम्हाला भीती वाटायची की आता अटॅक आला असेल, बरोबर ना? त्यामुळे मग ईसीजी काढला जायचा. ओके. आणि पोटामध्ये गॅसेस व्हायचे, पोट फुगायचं? पोट फुगायचं, गॅसेस व्हायचं, संडासला साफ न व्हायची. झोप कशी असायची? झोप लागायची नाही. झोप लागायची नाही. मग आता आपली ट्रीटमेंट चालू केल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? भरपूर फरक पडलाय. भरपूर फरक पडला. आता जी पहिली लक्षणं होती त्याच्यामध्ये काही लक्षणं आहेत का? नाही, काही नाही लक्षणं. बरं, आम्ही तुम्हाला डाएट पण सांगितलेला का, कसं काय खायचं, काय नाही खायचं? ते मी करत आहे. डाएट पण आपण सांगितलेलं ना की ह्या गोष्टी खायच्या आहे ना, तिखट नाही खायचं, भाज्या जास्ती खायच्या. रात्रीचं आपण काय तुम्हाला खायला सांगितलेलं? लाया खायला सांगितलेलं. तर तुम्ही घेतल्या असतील ना लाया? हो, लाया. साधा डाळ भातच आपण खायला. गहू तुमचा बंद केला होता आपण बरेच दिवस, आहे ना? गव्हाची चपाती वगैरे थांबवली होती. तर आता बरं आहे, बऱ्यापैकी फायदा आहे तुम्हाला, आहे ना? तर तुम्ही कसं म्हणाल की आयुर्वेदिक ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला पाहिजे का? असं त्रास असेल तर घ्यायला पाहिजे ना? ओके, धन्यवाद.